नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवासा पोलिसांचा फिल्मी स्टाईलचा पाठलाग, छोटे मोठे अपघात करून भरधाव वेगानं ट्रक घेऊन जाणारा महाभाग अखेर पोलिसांच्या ताब्यात। गोदेगावमध्ये पुढील 2 वर्ष एकही मूल जन्माला येणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमतानं घेण्यात आला निर्णय। 2 दिवसांपूर्वी हिवरे कुंभार गावामधील बेपत्ता महिलेचा खून, मृतदेह पोत्यात भरून विहिरीमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल। आणि कोपरगावमधील नामांकित विद्यालयामधील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण, बाधिताच्या संपर्कामधील 11 जणांना करण्यात आले क्वारंटाईन। साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली। साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू गुटखा दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय, डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन, मोबाईल नंबर 7498136701। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ। गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत। आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया। तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत। जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा। धन्यवाद। साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। दूरध्वनी क्रमांक 02426 235500। जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 8390 02 49 73। 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, मोबाईल नंबर 8007 97 57 59। तेव्हा मग आता धावपळ करू नका, साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त।
कोपरगाव येथून नांदेडकडे देशी दारू घेऊन जाणाऱ्या ट्रकनं श्रीरामपूर ते नेवासा दरम्यान रस्त्यावरती अनेकांना कट मारून छोटे मोठे अपघात केले आणि भरधाव वेगानं ट्रक पळवणाऱ्या या महावागाला अगदी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत नेवासा पोलिसांनी ग्रामस्थ आणि पत्रकारांच्या मदतीनं पकडलाय आणि हा फिल्मी स्टाईलचा पाठलाग गावकऱ्यांनी देखील प्रत्यक्षात अनुभवलाय। नेवासा तालुक्यातील भानसिवरे इथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे। 30 मे रोजी कारेगाव येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर भानसिवरे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र 2 जून रोजी भानसिवरे गावामधीलच रुग्ण आढळल्यामुळे आता इथे जास्तच खळबळ उडाली आहे। भानसिवरा येथील वयोवृद्ध व्यक्तीला निमोनिया आजाराची लक्षणं असल्यामुळे तालुक्यातील एका खासगी दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं। मात्र या रुग्णाचा नातू पुणे येथे राहत असल्यामुळे हा व्यक्ती पुणे येथे उपचारांसाठी दवाखान्यामध्ये गेला असता तिथे त्याची ससून रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलाय। ही माहिती समजताच नेवासा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। तर नेवासा तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर अभिराज सूर्यवंशी यांच्यासह कुकाण आणि भानसिवरा येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांनी भानसिवरा इथे संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली आणि त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवलं आहे। या संदर्भात नेवासा तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी फोनवरून अधिक माहिती दिली आहे। हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब, शंकर नाबदे बोलतो। हा, मगाशी बघा किट झाला। हो, ते आज युरियामध्ये जे रुग्ण आढळला आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती? मागच्या महिन्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये केसेस आढळत आहेत। पहिल्या 7 केसेस आपल्या होत्या नेवासा तालुक्यातल्या आणि एक काल आपल्याला अशी माहिती कळाली की मूळचा भानसिवऱ्याचा असलेला एक वृद्ध व्यक्ती एक आठवड्यापूर्वी त्याच्या श्वसन संस्थेच्या असलेल्या तक्रारींमुळे खाजगी दवाखान्यात दाखवायला गेलं होतं नेवाशामध्ये आपल्याकडे। तर तिथल्या खाजगी दवाखान्यामध्ये त्याला तपासला असता अशी माहिती कळते की त्याला निमोनिया आहे असं सांगण्यात आलं आणि पुढच्या मोठ्या दवाखान्यात जायला सांगितलं त्यांना। परंतु त्या व्यक्तीचा नातू पुण्याला असल्यामुळे ती व्यक्ती पुण्याला गेले आणि तिथे गेल्यानंतर ससून हॉस्पिटलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं कळवण्यात आलं ससून हॉस्पिटल कडून आपल्या यंत्रणेला। आणि त्यानंतर आपण त्याच्या संपर्कातले ज्या व्यक्ती आहेत आपल्या नेवासा तालुक्यातल्या त्यांना आपण एक साधारणपणे 4 व्यक्ती संपर्कातले आहेत त्यांच्या तपासणीसाठी त्यांना आपण पाठवलंय। याचा अर्थ असा आहे की एका काळ लोटल्यानंतरही पॉझिटिव्ह केस येण्याचं प्रमाण वाढतच आहे। त्याच्यामुळे सर्व गावातल्या सर्व ग्रामस्थांना विशेषतः बाहेरून येणाऱ्या मंडळींना एक नम्र विनंती की आपण सजग सतर्क राहावं। कुणाला जर लक्षण आढळत असतील तर तात्काळ सरकार आमच्या त्यांना आणि आमचा संपर्क साधावा। ओके, धन्यवाद। शंकर नाबदे, 24 तास, नेवासा। उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे यांनी लोहारा शहरामधील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे। तसेच कोरोना संदर्भात सविस्तर चर्चा देखील केली आहे। लोहारा येथील कोविड केअर सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जीवनावश्यक किट शहरामधील ग्रामीण रुग्णालयाकडे लोहारा डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सुपूर्द करण्यात आलेत। लोहारा हे तालुक्याचे ठिकाण आहे। इथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय। त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी मदत नव्हे कर्तव्य म्हणून शहरामधील डॉक्टर संघटनेकडनं रुग्णांसाठी चादर, टॉवेल, ब्लँकेट, चप्पल, कोलगेट, ब्रश, साबण, सॅनिटायझर, तेल आदी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचं 15 किट ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर RU सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। यावेळी असोसिएशनचे डॉक्टर हेमंत श्रीगिरे, डॉक्टर रुपाली हेमंत श्रीगिरे, डॉक्टर चंद्रशेखर हंगरगे, डॉक्टर गुणवंत वाघमोडे, डॉक्टर बाळासाहेब भुजबळ, डॉक्टर कुंदन माकणे, डॉक्टर अमलेश्वर गारठे, डॉक्टर कटकधोंड, डॉक्टर काळे, ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर गोविंद साठे, डॉक्टर दस्तगीर मुजावर, नेत्ररोग चिकित्सक मोरे CR डिगे UC, आदिनाथ फुलसुंदर मुजावर, पीरपाशा, खंडू शिंदे, श्रीमती ज्योती पाटील, सुनीता स्वामी, पूजा घोडके, वनिता कोळी, संदीप काळे आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी हजर होते। मी डॉक्टर हेमंत लक्ष्मण श्रीगिरे, श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा इथून बोलत आहे। लोहारा येथे
कोविड केअर सेंटर सुरू झालं आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह पेशंटना लोहारा येथील कोविड केअर सेंटरमध्येच ऍडमिट करण्यात येत आहे. मग या कोरोनाच्या लढ्यामध्ये लोहारा डॉक्टर असोसिएशन कडून काय मदत करता येईल असं आम्ही सर्वांनी बैठक घेतली आणि लोहारा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जीवनावश्यक म्हणजे रोजच्या दैनंदिन गोष्टींचं म्हणजे किट आमच्या असोसिएशनतर्फे देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर्यू सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायब तहसीलदार श्री शिराळकर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कठारे साहेब आणि सर्व डॉक्टर असोसिएशनतर्फे सदस्यांतर्फे आम्ही रुग्णांना 15 किट्सचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही रुग्णांना लागणारा टॉवेल, बकेट, मग, कपड्याचं साबण, अंगाचं साबण, टूथपेस्ट, ब्रश अशा प्रकारच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तूंचे 15 किट आमच्या असोसिएशनमार्फत देण्यात आले. यामध्ये मी डॉक्टर हेमंत श्रीगिरे, डॉक्टर चंद्रशेखर हंगरगे, डॉक्टर गुणवंत वाघमोडे, डॉक्टर कुंदन माकणे, डॉक्टर बाळासाहेब भुजबळ, डॉक्टर खटके, बालरोग तज्ञ डॉक्टर अमलेश्वर गारठे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर काळे, डॉक्टर साठे व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व स्टाफ यावेळेला उपस्थित होते. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद. नेवासा तालुक्यातील भाणस हिवरे इथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. दरम्यान 30 मे रोजी कारेगाव येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र 2 जून रोजी भाणस हिवरे गावामध्येच रुग्ण आढळल्यामुळे आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील भाणस हिवरे इथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. 30 मे रोजी कारेगाव येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर भाणस हिवरे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र 2 जून रोजी भाणस हिवरे गावामधीलच रुग्ण आढळल्यामुळे आता इथे जास्तच खळबळ उडाली आहे. भानसिवरा येथील वयोवृद्ध व्यक्तीला निमोनिया आजाराची लक्षणं असल्यामुळे तालुक्यातील एका खासगी दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र या रुग्णाचा नातू पुणे येथे राहत असल्यामुळे हा व्यक्ती पुणे येथे उपचारांसाठी दवाखान्यामध्ये गेला असता तिथे त्याची ससून रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलाय. ही माहिती समजताच नेवासा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. तर नेवासा तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर अभिराज सूर्यवंशी यांच्यासह कुकण आणि भाणसिवरा येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांनी भाणसिवरा इथे संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली आणि त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवलं आहे. या संदर्भात नेवासा तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी फोनवरून अधिक माहिती दिली आहे. हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब, शंकर नाबरे बोलतो. हा मगाशी माझा किट झाला. हो, ते आज युरियामध्ये जे रुग्ण आढळला आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती? हा, आता मागच्या महिन्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये केसेस आढळत आहेत. पहिल्या 7 केसेस आपल्या होत्या नेवासा तालुक्यातल्या आणि एक काल आपल्याला अशी माहिती कळाली की मूळचा भानशिवराचा असलेला एक वृद्ध व्यक्ती एक आठवड्यापूर्वी त्याच्या श्वसन संस्थेच्या असलेल्या तक्रारींमुळे खाजगी दवाखान्यात दाखवायला गेलं होतं नेवाशामध्येच आपल्याकडे. तर तिथल्या खाजगी दवाखान्यामध्ये त्याला तपासता अशी माहिती कळते की त्याला निमोनिया आहे असं सांगण्यात आलं आणि पुढच्या मोठ्या दवाखान्यात जायला सांगितलं त्यांना. परंतु त्या व्यक्तीचा नातू पुण्याला असल्यामुळे ती व्यक्ती पुण्याला गेले आणि तिथे गेल्यानंतर ससून हॉस्पिटलला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं कळवण्यात आलं ससून हॉस्पिटलकडून आपल्या यंत्रणेला. आणि त्यानंतर आपण त्याच्या संपर्कातले ज्या व्यक्ती आहेत आपल्या नेवासा तालुक्यातल्या त्यांना आपण एक साधारणपणे 4 व्यक्ती संपर्कातले आहेत त्यांच्या तपासणीसाठी त्यांना आपण पाठवलंय. याचा अर्थ असा आहे की एका काळ लोटल्यानंतरही पॉझिटिव्ह केस येण्याचं प्रमाण वाढतच आहे. त्याच्यामुळे सर्वांना सर्व गावातल्या सर्व ग्रामस्थांना विशेषतः बाहेरून येणाऱ्या मंडळींना एक नम्र विनंती की आपण सजग सतर्क राहावं. कुणाला जर लक्षण आढळत असतील तर तात्काळ सरकारी यंत्रणा आमच्या त्यांनाही आणि आमचा संपर्क साधावा. ओके, धन्यवाद. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज. आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात. सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत. फी 500 रुपये. थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये. आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे. वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत. क्लिनिक गुरुवारी बंद राहील. येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं. तुम्ही आज आलात तरी देखील चालेल. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. डॉक्टर तन्वीर देशमुख. ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी. मोबाईल नंबर 8605 60 66 64 आणि 9975 90 60 07. तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील जवळपास 100 नवविवाहित आणि तरुण जोडप्यांनी पुढील 2 वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा एकमताने निर्णय घेतलाय. असा आदर्शव्रत निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्रामधील हे एकमेव गाव आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील जवळपास 100 नवविवाहित आणि तरुण जोडप्यांनी पुढील 2 वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित असा निर्णय घेणारे महाराष्ट्रामधील हे पहिलंच गाव असावं. गोधेगावची लोकसंख्या 3000च्या आसपास आहे. या गावामध्ये मागील 2019 या वर्षामध्ये आणि यंदाच्या मे अखेर जवळपास 100 तरुणांचे विवाह झाले आहेत. अर्थातच नवीन विवाह झाला की आपसुकच मुलांना जन्म देण्यासंदर्भात नियोजन सुरू होतं. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यापासून वैश्विक कोरोना महामारीनं सर्वत्र थैमान घातले. त्याचं लोण थेट ग्रामीण भागामध्ये देखील पसरलंय. त्यामुळे आता ग्रामीण भागामधील नागरिक सतर्कता बाळगत आहेत. रविवारी राहता तालुक्यातील ममदापूर येथील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तरुणाचा थेट संपर्क गोदेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबामधील 8 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे आता कोरोना आपल्या गावात शिरकाव करतोय की काय आणि त्यामुळे यावरती गोधेगावचे लोकनियुक्त सरपंच अशोक भाकरे यांनी तातडीनं सोमवारी 1 जून रोजी कोरोनाच्या उपाययोजना आणि प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्स ठेवून बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच गावामधील नवविवाहित जोडपं आणि तरुण जोडप्यांना एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय. 2020 आणि 2021 या 2 वर्षामध्ये आपल्या गावात आपण एकाही अपत्याला जन्माला घालू नये, कारण यापुढील काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. या संकट काळामध्ये गरोदर मातेला वेळेमध्ये उपचार मिळाला नाही तर मातेच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असू शकतो. मागील आठवड्यामध्ये नगर येथील कोरोना बाधित महिलेनं 2 जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. अशी वेळ आपल्या गावामधील कोणावर देखील येऊ नये यासाठी हे आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे आता गरोदर महिलांना उपचारांपासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे. यामधनं मातेला आणि जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही बाब लक्षात घेता महिलांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. मी उर्मिला दीपक बनकर. आज सरपंच साहेबांनी जो निर्णय घेतला 2 वर्ष अपत्यप्राप्ती होऊ देणार नाही, या कोरोना काळात अपत्यप्राप्ती होऊ देणार नाही आणि या निर्णयाबाबत आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ आणि आमची पूर्ण सहमती आहे असं यावेळी सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितलंय.
असे यावेळी सरपंच अशोक भाकरे यांनी सांगितलंय। आपण आपल्या गोदेगावमध्ये ग्रामपंचायत चर्चेने मासिक मीटिंग घेऊन मासिक मीटिंगमध्ये असा ठराव केलेला आहे की जे नवविवाहित तरुण जोडपे आहेत त्यांनी पुढील 2 वर्षाकरता एकही अपत्य जन्माला न घालण्याचा निर्णय घ्यावा अशी सरपंच नात्याने मी सर्व गाववासियांना सर्वांना विनंती करतो। तुम्हाला सर्वांना विनंती करण्याचं कारण असं आहे, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 2 मुलांना जन्म दिल्यानंतर आईने प्राण सोडला, त्यानंतर मालेगाव, ठाणा अशा या ठिकाणी गरोदर महिलांच्या बाबतीत वाईट घटना घडल्या। अशा या संकटाच्या काळामध्ये मातेला वेळेत उपचार मिळणार नाही तर मातेच्या बाळाला जीवाला धोका होऊ शकतो। मागील काही दिवसामध्ये महिलांचं आणि बालकांचं मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं भूमीवर। अशा प्रकारची या महिलांवर कुठल्याही प्रकारची वेळ येऊ नये याकरता आपल्या गावातील महिलांवर सुद्धा ही वेळ येऊ नये याकरिता आपण सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं हा निर्णय घेण्यात। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय। 2 जून रोजी तालुक्यामध्ये 10 रुग्ण सापडले आहेत तर 34 रुग्ण उपचार घेत आहेत आणि 4 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत। तसेच मंचर इथे सापडलेला रुग्ण महिला असून पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान सर्वांनी दक्ष राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी नागरिकांना केलंय। आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतीये। 2 जून रोजी तालुक्यामध्ये 10 रुग्ण सापडले, त्यामध्ये पेठमधील 1, निरगुडसरमधील 4, अवसरी बुद्रुकमध्ये 1 आणि मंचरमध्ये 1 असून उपचार घेत असणारे रुग्ण हे 34 आहेत आणि उपचार घेऊन घरी आलेले रुग्ण 4 आहेत। मंचर इथे सापडलेला रुग्ण महिला असून त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। यापुढील काळात सर्वांनी दक्ष राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केलंय। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। सर्वप्रथम आपणा सर्वांची क्षमा मागतो। गेली 87 दिवसापासून आपण जी काय अविरत मेहनत घेतली होती त्याचं फळ म्हणून आपल्याकडे कुठलाही रुग्ण किंवा संशयित व्यक्ती आढळून आलेला नाही। पण काल दुर्दैवाने एक गर्भवती महिला पॉझिटिव्ह सापडली। सदर महिला ही 21 मार्च रोजी मंचर या ठिकाणाहून मूळचाच उत्तर प्रदेश या ठिकाणची आणि दिल्ली या ठिकाणी स्थायिक असलेली महिला प्रसूतीसाठी आपल्या गावी जात असताना ती 21 मार्चला मुंबईला गेली होती। लॉकडाऊन चालू झाल्यामुळं 23 मार्चला त्यांचं तिकीट होतं, ट्रेन बंद झाल्या आणि ती महिला व तिचा दीर यांना मुंबईत 2 महिने एका नातेवाईकाकडे आश्रय घ्यावा लागला। लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि ट्रेन चालू नसल्यामुळे त्यांना पुढे जाता आलं नाही आणि प्रसूतीची तारीख जवळ आल्यामुळे ती महिला पुन्हा मंचर या ठिकाणी 28 मेला रात्री दाखल झाली। 28 मेला रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान ही महिला आपल्या मंचर शहरात दाखल झाली। तिला दक्षता म्हणून ते एका सोसायटीत राहत होते, पण सोसायटीला धोका नको म्हणून त्यांना एक विलगीकरण कक्षात सेपरेट ठेवण्यात आले होते। साधारण त्या महिलेला कुठलीही लक्षणं नव्हती, पण एक ट्रॅव्हल हिस्ट्री असल्यामुळे आणि ती गर्भवती असल्यामुळं तिचा स्वॅब घेण्यात आला आणि दुर्दैवानं तो स्वॅब काल पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे ती महिला आणि तिचा दीर आणि तिचा पती या सर्वांना आपण काल ससून या ठिकाणी या सर्वांना पाठवण्यात आलेलं आहे। त्या महिलेचं आणि तिचे नातेवाईक लवकरात लवकर या आजारातून बरे हो। त्या महिलेची प्रसूती तारीख ही साधारण 9 किंवा 10 आहे। लवकरच लवकर ती व तिचं बाळ या सुखरूप या मंचर शहरात परत येऊ अशी आपणा सर्वांतर्फे आणि संपूर्ण मंचरवासियांतर्फे प्रार्थना करतो। त्याचबरोबर नागरिकांना आता खरी काळजी घेण्याची गरज आहे। आपली लढाई आता खरी चालू झालेली आहे असं मला वाटतं, त्यामुळे आपण सर्वजण साथ द्याल याच्यात काही दुमत नाही। पण त्या लढाईबरोबर आजपासून आपल्याला एक दुसऱ्याही संकटाशी सामना करायचा आहे। एक वादळ आपल्या मंचर अलिबाग या ठिकाणी, मुंबई आणि अलिबाग ठिकाणी असलेल्या किनारपट्टीवर आदळणार आहे। साधारण 200 ते 250 किलोमीटर आता सध्या वादळ
मुंबई शहरापासून दूर आहे. साधारण 3 ते 4च्या दरम्यान वादळ मुंबई शहराच्या किनारपट्टीवर अलिबाग या ठिकाणी आढळल्यानंतर आपल्या काही भागांमध्ये याचा प्रादुर्भाव किंवा याच्यात आपला धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी नागरिकांना विनंती आहे, कमीत कमी लोकांनी घराबाहेर पडावं. या दोन्ही संकटाशी आपल्याला सामना करायचा आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवस आपण कोणी घराबाहेर पडणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. आपल्या विभागाचे इन्सिडेंट कमांडर आणि उपविभागीय अधिकारी माननीय जितेंद्र डोडी साहेब आपला मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन करायचा की कॅन्टोन्मेंट झोन करायचा हा सर्वस्वी निर्णय माननीय डोडी साहेबांचा आहे. ते निर्णय घेतील. त्यांच्या आदेशाचे आपण सर्वजण पालन करू आणि आपण सर्वजण जास्तीत जास्त सहकार्य करू, ज्यामुळं हे संक्रमण होणार नाही. व्यापारी बांधवांनी गेली 28 तारखेपासून जो काही बंद ठेवला होता त्या बंदचा फायदा असा झाला आहे का ही जी काही संक्रमित महिला आहे तिचे नातेवाईक किंवा यांचा धोका इतर लोकांना झाल्याची शक्यता कमी आहे. पण त्या महिलेचा पती एक सलून व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी काही लोकांची काय म्हणतात लपून किंवा गुपचूप काही लोकांचं दाढी किंवा कटिंग केलेली आहे. त्यामुळं अशा लोकांची यादी काढण्याचं काम चालू आहे. सर्वांना विनंती आहे की प्रशासनाला सहकार्य करा, घाबरू नका, सुरक्षित राहा. हा आपला जरी आपल्याकडे एक रुग्ण आढळलेला आहे तरी आपल्याला ही संख्या वाढून द्यायची नाही. हे सर्वस्वी आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यामुळं आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या दोन्ही संकटाला आपण खंबीरपणे सामोरे जाऊ अशी सर्वांतर्फे अपेक्षा बाळगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. कोपरगाव रेल्वे स्टेशन शिंगणापूर रेल्वे गेट इथे मंगळवारी 2 जून रोजी दुपारी कोपरगाव शहरामधील खडकी रोड द्वारका नगरी येथील कैलास महाजन या तरुणाचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाला. या संदर्भात आता पुढील तपास सुरू आहे. कोपरगाव रेल्वे स्टेशन शिंगणापूर रेल्वे गेट इथे मंगळवारी 2 जून रोजी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान कोपरगाव शहरामधील खडकी रोड द्वारका नगरी येथील कैलास प्रल्हाद महाजन या तरुणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत कोपरगाव बीट चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल SH आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल GY देशमुख घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून या इसमाचा मृतदेह पैलवान साईनाथ जाधव, अमित खोकले यांच्या मदतीनं रुग्णवाहिकेमधनं कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कोपरगाव रेल्वे स्टेशन येथील शिंगणापूर रेल्वे गेट इथे रेल्वे पटरीच्या बाजूला एका 40 ते 45 वय वर्ष असणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. हा इसम कोण आहे या संदर्भात कुठलीही माहिती नव्हती. यावेळी रुग्णवाहिकेचे चालक अमित खोकले यांनी त्यांच्या मोबाईलवरनं व्हॉट्सअप ग्रुपवरती या इसमाचा फोटो टाकला आणि हा इसम कोणाच्या ओळखीचा आहे का असा संदेश टाकला आणि त्यानंतर हा संदेश वाचल्यानंतर त्यांना फोन आला आणि माहिती मिळाली की हा इसम कोपरगाव द्वारका नगरी येथील असून त्याचं नाव कैलास प्रल्हाद महाजन असं आहे आणि तो गाडी ड्रायव्हर म्हणून काम करतो. दरम्यान त्यानंतर मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत कोपरगाव बीट चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल SH आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल GY देशमुख घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. दरम्यान पुढील तपास मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत कोपरगाव बीट चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल SH आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल GY देशमुख हे करतायत. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार,
वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू गुटखा दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय, डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन, मोबाईल नंबर 74 98 13 67 01. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 02426 23 55 00. जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 83 90 02 49 73. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, मोबाईल नंबर 80 07 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा खून करून मृतदेह पोत्यामध्ये भरून एका विहिरीमध्ये फेकून देण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील 2 दिवसांपूर्वी बेपत्ता असलेले 55 वर्षीय महिलेचा खून करून महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये भरून एका विहिरीमध्ये फेकून देण्यात आला असल्याची घटना सोमवारी 1 जून रोजी निदर्शनास आली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतून गुन्हा दाखल झालाय. हिवरे कुंभार येथील छाया उर्फ शारदा पोपट सकट असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर रामदास पोपट सकट यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. तर संबंधित महिला यांचा झाडू विकण्याचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे त्या 29 मे रोजी झाडू विक्रीसाठी बाहेर पडल्या आणि संध्याकाळ होऊन देखील त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन देखील त्या सापडल्या नाहीत. तेव्हा शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तर सोमवारी 1 जून रोजी वरुडे तालुका शिरूर हद्दीमधील एका निर्जन स्थळी विहिरीमध्ये पोत्यामध्ये फुगलेल्या अवस्थेमध्ये आणि उग्र वास येत असणारं पोतं आढळून आलं आणि याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. शिक्रापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी उग्रवास येत असलेलं पोतं पाण्याच्या वरती तरंगत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ते पोतं पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं. त्या पोत्यामध्ये बेपत्ता असलेल्या महिलेचं सडलेल्या अवस्थेमध्ये मृत शरीर आढळून आलंय. तर या ठिकाणची पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय.
मृतदेह उत्तरे तपासणीसाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालय इथे पाठवण्यात आलाय, तर घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्य शर्मा, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक निरीक्षक मयूर वैरागर, API विक्रम साळुंके, सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र शिंदे आदींनी घटनास्थळी पाहणी केली। तर महिलेचा खून नेमका कोणत्या कारणामधून झाला असावा याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकली नाही। मात्र खून करून मृतदेह पोत्यामध्ये बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून विहिरीमध्ये फेकून दिल्याचे समोर आले। रात्री उशिरा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीमध्ये टाकला असल्याची माहिती मिळाली आहे। तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली API विक्रम साळुंके पुढील तपास करतात। परंतु हातावरती पोट असणाऱ्या गरीब प्रामाणिक महिलेचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होते। तर या प्रकरणी सखोल तपास व्हावा आणि अशा पद्धतीने खून करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शासन व्हावं अशी मागणी या गावाचे माजी सरपंच अमोल जगताप आणि ग्रामस्थांनी केली आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। करमाळ्यामधील कृषी कार्यालयामध्ये अधिकारी सत्यम झिंजाडे आणि नगर जिल्ह्यामधील कर्जतची वधू सोनाली यांचा लग्न सोहळा अतिशय साध्या पद्धतीने आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडलाय आणि या लग्नामधून बचत झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे। कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सध्या अनेक क्षेत्रावरती याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे। आरोग्य, शेती, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग यासह अनेक क्षेत्रांवरती याचा नकारात्मक परिणाम झाला आहे। असं असलं तरी सुद्धा काही चांगल्या आणि सकारात्मक बाबी सुद्धा समाजामध्ये घडून येताना दिसतात। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन होतंय। असाच एक आदर्श लग्न सोहळा अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि अनावश्यक खर्च टाळून नुकताच करमाळ्यामध्ये पार पडलाय। या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे बचत केलेली रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे। कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सध्या अनेक क्षेत्रांवरती प्रतिकूल परिणाम होतोय, यामध्ये सकारात्मक परिणाम देखील दिसून येतोय। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून सध्या ग्रामीण भागामध्ये मोजक्याच लोकांमध्ये लग्न होत आहेत। करमाळ्यामधील कृषी कार्यालयामधील अधिकारी सत्यम झिंजाडे आणि नगर जिल्ह्याचे कर्जतची वधू सोनाली यांचा लग्न सोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडलाय। शासनाचे सर्व नियम पाळून या विवाहाला मोजकेच लोक उपस्थित होते। या ठिकाणी उपस्थांना मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती। कोणतंही डामडौल न करता अनावश्यक खर्च टाळण्यात आलाय। लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे बचत झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली आहे। सदर मदतीचा धनादेश हा तहसीलदार समीर माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। अशा विवाहाची परंपरा यापुढे देखील भविष्यकाळामध्ये सुरू राहिल्यास मुलीच्या वडिलांना कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही आणि कुठल्याही कुटुंबाला आपली मुलगी ओझं वाटणार नाही अशी भावना या उपक्रमामधून व्यक्त होते। अशा आदर्श आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या लग्नाची सर्वत्र चर्चा होते। आज 29/5/2020 रोजी माझा छोटा बंधू सत्यम झिंजाडे, कृषी सहाय्यक करमाळा याच्या आज लग्नाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाला खूप मोठ्या लग्नाला आणि मोजक्या लोकांमध्ये सरकारचे नियम पाळून मी लग्न पार पाडत आहे। याच पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात मुळे मला अनावश्यक जो खर्च होणार होता तो टाळला गेला आहे। आज कोरोना रोग हा महाभयंकर रोग जरी नसता तर आज माझ्या लग्नासाठी खूप मोठा खर्च आला असता आणि त्या खर्चाला फाटा देत मी मुख्यमंत्री सहायता निधीस मी माझ्या वतीने एक थोडीफार मदत देऊ इच्छित आहे आणि ती मी तहसीलदार साहेब समीर माने यांच्या उपस्थितीत त्यांना ती दिलेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक काजीनाथ झिंजाडे। आज आमच्या घरी आमचे बंधू सत्यम झिंजाडे यांच्या लग्नानिमित्त मी एक आवाहन करू इच्छितो, कारण आज ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लग्न सोशल डिस्टन्सिंग व गव्हर्नमेंटचे किंवा शासनाचे नियम पाळून होत आहे आणि कोरोना ही जरी मोठी महामारी असली तरी काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या घेऊन आली आहेत। कारण दुष्काळी परिस्थिती, लग्नावर होणारा मोठा अनावश्यक खर्च टाळून या छोट्या लग्नाची एक असाच पायंडा जर पडत राहिला तर निश्चितपणे समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप मोठी होऊ शकतं। तर
याचा हा जो अनावश्यक झालेला खर्च आहे तो खर्च समाज हा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर प्रगतीसाठी वापरू शकतो आणि यावरून समाजाची देशाची आणि राज्याची प्रगती सहजपणे होऊ शकते. त्यामुळं कोरोना हा जो विषय, कोरोना ही जी महामारी आहे, जरी ती आत्ता सध्या आपल्याला महाभयंकर वाटत असली तरी ही कोरोनाची महामारी आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकवून जाते आणि त्यातलीच ही एक चांगली गोष्ट आहे. समाज हा अनावश्यक खर्च लग्नावर करत होता, तो लग्नाचा खर्च टाळून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळं मी शेतकरी, नोकरदार किंवा इतर समाजातील प्रतिष्ठित लोकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी इथून पुढं कोरोना संपल्यानंतर देखील अशाच पद्धतीचं सोशल डिस्टन्सिंग पाळून वेगवेगळ्या सवयी, चांगल्या प्रमाणात सवयी लावून हा खर्च अनावश्यक टाळून हा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी लावला तर निश्चितपणे देशाला. सचिन झिंजाडे, सी24 तास, करमाळा. सौदी अरब देशामधील कतारमध्ये अडकलेल्या उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामधील तरुणांनी महाराष्ट्र सरकारला सुटकेसाठी व्हिडिओच्या माध्यमामधून मागणी केली आहे. हे तरुण इथे कामानिमित्त गेले होते, मात्र आता काम बंद आहे, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील कतारमध्ये अडकलेले संभाजी सुनील जाधव, कुलदीप धनाजी जाधव, कुवेतमध्ये अडकलेले संजय जाधव, नागेश जाधव, भरत जाधव, अबुधाबीमध्ये अडकलेले महेश जाधव, विनोद कदम, अरविंद जाधव, तर कतारमध्येच अडकलेले उस्मानाबाद जिल्ह्या शेजारील सोलापूर जिल्ह्यामधील प्रतिपंढरपूर समजले जाणाऱ्या धामणगाव गावामधील भास्कर शिंदे, सुदर्शन बोधले हे क्यूकॉन कंपनीमध्ये कामानिमित्त गेले होते. कंपनीनं कामही मार्च महिन्यामध्ये पूर्णपणे बंद केलेलं आहे, त्यामुळे आमच्या येथील मासिक वेतन देखील बंद असल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. इथे फारच तणावाचं वातावरण आहे असं व्हिडिओद्वारे तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील कुलदीप जाधव यांनी सांगितले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सुटकेसाठी विनंती केली आहे. या व्हिडिओमधनं त्यांनी महाराष्ट्र वगळता कतारमधनं केरळ, अहमदाबाद, कोची, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणी कामगार मायदेशी येत आहेत आणि आम्हाला मायदेशी परत यायचं आहे. आम्ही फार अडचणीमध्ये आहोत, आम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन येण्याची व्यवस्था करावी अशी विनंती कतारवरून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामधील कामगारांनी व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आता आम्ही सध्या लाईव्ह कतारमध्ये आहोत. आम्ही डिसेंबरमध्ये एक शॉर्ट टाइम प्रोजेक्टसाठी कतारमध्ये सर्व महाराष्ट्र आणि इतर राज्यातील आलेले आहेत. तर मार्चमध्ये पूर्णपणे आमच्या कंपनीचं काम संपलेलं आहे. त्याचा कंपनीनं आमचं मार्च पासून मासिक वेतन म्हणजे पगार पूर्णपणे बंद केलेला आहे. आज प्रत्येक कामगाराला पैशाची चणचण आहे. प्रत्येकाकडे मोबाईलचे ते वैयक्तिकसाठी कसलाही प्रकारचा पैसा नाही. तर आमची महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे समर्थक आहेत, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तरी आमची, माझ्या मराठी बांधवाची एकच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय फ्लाईट जे स्थगित केलेत ते चालू कराव्या. आज आपल्या भारत देशात केरला, कोची, अहमदाबाद, गुजरात इत्यादी ठिकाणी फ्लाईट येतात. फक्त महाराष्ट्राचा मराठी माणूस फक्त इथं राहिलेला आहे. तरी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं मराठी माणसाचा जीवापासून विचार करून मराठी माणसाला मायदेश आणण्याचं कर्तव्य ते आपल्याकडून पार पाडण्याची इच्छा माझी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. रुपेश डोलारे, सी24 तास, तुळजापूर, उस्मानाबाद. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज. आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात. सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यावरती इथे उपचार उपलब्ध आहेत. फी 500 रुपये. थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये. आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे. वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत. क्लिनिक गुरुवारी बंद राहील. येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं.
तुम्ही आज आलात तरी देखील चालेल. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. डॉक्टर तन्वीर देशमुख. ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी. मोबाईल नंबर 8605 60 66 64 आणि 9975 90 60 07. तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या. गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव मधील एका नामांकित विद्यालयामधील क्लार्क पदावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कामधील 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेमुळे आता कोपरगावमध्ये खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील 5 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर एका धक्क्यामधनं कोपरगाव तालुक्यातील नागरिक सावरतायत न सावरतायत तोच कोपरगाव शहरामधील विद्यालयामधील कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाल्यानं त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या कोपरगाव येथील 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्र यांनी दिली आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरामधील नागरिकांचा जीव आता टांगणीला लागलाय. विद्यालयामधील क्लार्क या पदावरती काम करणारे कर्मचारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्यांनी गेल्या 6 दिवसांपूर्वी 26 तारखेला विद्यालयामधील कार्यालयामध्ये दुपारपर्यंत काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या विद्यालयामधील 2 लिपिक, 1 HM, 1 शिपाई यांना क्वारंटाईन करण्यात आला आहे. त्यांचे स्राव चाचणीसाठी उद्या पाठवण्यात येणार आहे. तसेच हे बाधित व्यक्ती 27 तारखेला एका अंत्यविधीसाठी देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या जास्त संपर्कामध्ये आलेल्या 7 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्र यांनी दिली आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींच्या अहवालाकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असणाऱ्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक अँड कॉन्ट्रॅक्टर या दुकानाला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये अंदाजे 35 लाखांचं नुकसान झालंय. जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असणाऱ्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक अँड कॉन्ट्रॅक्टर या दुकानामध्ये मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास आग लागून या आगीमध्ये मशिनरी, वायर, ऑइल, दुरुस्तीसाठी आलेले ट्रान्सफॉर्मर आणि इतर सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. यामध्ये अंदाजे 35 लाखांचं नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण उगले यांनी तक्रार दिली आहे. जामखेड खर्डा रस्त्यालगत साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक अँड कॉन्ट्रॅक्टर दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेलो होतो. मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास ठाणे अंमलदार VB चव्हाण यांचा फोन आला की तुमच्या दुकानाला आग लागली आणि ताबडतोब दुकानाकडे गेलो आणि खेमानंद येथील रोहित्र बंद केलं आणि अग्निशमक दलाला बोलवलं आणि त्यांनी आग विझवली आहे. परंतु तोपर्यंत दुकानामधील मशिनरी, ऑइल, वायर आणि दुरुस्तीसाठी आलेले ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालं होतं. ट्रान्सफॉर्मरसाठी असलेल्या ऑइलमुळे आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात येत होत्या. तसेच मोठे आवाज झाल्यामुळे पत्रे उचकटले आहेत आणि शेजारी असणाऱ्या रोपवाटिका केंद्राला हानी पोहोचली नाहीये. दुकानाचे आणि आतील वस्तूंचे जवळपास 35 लाखांचं नुकसान झालंय. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. अकोले तालुक्यातील जांभळे येथील एकाच कुटुंबामधील 4 जणांचा रिपोर्ट 2 जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तींची साखळी ही मोठी असू शकते. तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील जास्त आहे. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाहीये. पोलीस यंत्रणा गावामध्ये फिरकत देखील नाहीये. या गंभीर परिस्थितीपासून आमच्या गावाला वाचवा, अशी कळकळीची विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राज गवांदे यांनी प्रशासनाला केली आहे. अकोले तालुक्यातील जांभळे येथील एकाच कुटुंबामधील 4 जणांचा रिपोर्ट मंगळवारी 2 जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे साहेब आमच्या गावाला वाचवा, अशी आर्त हाक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राज गवांदे यांनी दिली आहे. जांभळे गावामधील सगळ्याच धामणगाव पाट येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या बरोबर
प्रवाशाचं कनेक्शन आहे या सर्वांना विलगीकरण शाळेमध्ये ठेवलं होतं. त्यांच्या संपर्कामध्ये त्यांना जेवण, पाणी, कपडे देणारे त्यांचं कुटुंब, त्या कुटुंबामधील घटक, यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह युवकांचा मित्रपरिवार, त्यांचं कुटुंब ही फार मोठी साखळी वाढू शकते. वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर मात्र संपूर्ण गाव, शेजारील गाव, तालुका अडचणीमध्ये येऊ शकतो असा गंभीर इशारा राज गवांदे यांनी दिलाय. या परिवाराच्या संपर्कामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ क्वारंटाईन करणं गरजेचं आहे किंवा त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे, अन्यथा फार बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कामध्ये गावामधील बरेच तरुण मुलं आली असल्याची कुजबूज सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर नायब तहसीलदार यांच्या व्यतिरिक्त प्रशासनाचा कोणीही अधिकारी, साधा पोलीस सुद्धा अद्याप गावामध्ये आला नाहीये. तालुक्यातील सगळ्यात जास्त रुग्णसंख्या होऊन देखील पोलीस यंत्रणा अजून गावाकडे फिरकली नाही. त्यामुळे कोणीही कुणाचं ऐकत नाहीये. प्रशासनानं तात्काळ गावामध्ये जाऊन रुग्णांच्या संपर्कामध्ये असणाऱ्या सर्वांचा शोध घ्यावा आणि त्यांना क्वारंटाईन करावं, हे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेले त्यांचे कुटुंबीय, त्यांची मुलं, या गावामध्ये अनेकांशी त्यांचा देखील संपर्क आलाय असं गवांदे यांचं म्हणणं आहे. सध्या गावामध्ये गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई, त्यामुळे गाव एकाच सामुदायिक विहिरीवरनं पाणी भरतंय. त्यामुळे 800 लोकसंख्या असणाऱ्या गावात संसर्ग व्हायला फारसा वेळ लागणार नाही. प्रशासनाकडनं गेल्या 2-3 दिवसांपासून टँकरची मागणी करून देखील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय झाला नाहीये. प्रशासनानं तात्काळ पिण्याच्या पाण्याचा टँकर मंजूर करून गावामधील जनतेचा पाणी प्रश्न सोडवावा, अन्यथा रुग्णांची संख्या वाढू शकते. पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सगळ्यात गंभीर बाब म्हणजे प्रशासनानं आणि गावानं बाहेरून कोणी व्यक्ती गावामध्ये येणार नाही याची काळजी घेणं होतं. परंतु काल परवा मुंबईवरनं काही लोक गावामध्ये दाखल झाले आहेत. गावामधील कमिटीनं त्यांना विनंती करूनही ते शाळेमध्ये, विलगीकरण कक्षामध्ये अनेक अडचणी आहेत अशी कारणं दाखवून न थांबता स्वतःच्या घरी निघून गेलेत. जांभळे गावामध्ये 8 दिवसांपासून मुंबईवरनं आलेले हे 4ही जण पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे मुंबईवरनं आलेल्या सर्वांचीच तपासणी होऊन त्यांना शाळेमध्ये, विलगीकरण कक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे असं राज गवांदे यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईवरनं आलेल्यांची संख्या 100च्या घरात आहे. या सर्वांची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये फक्त 10 लोकच शाळेमध्ये विलगीकरण होते. त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे सगळ्यांचे धाबे दणाणलेत. सरपंच महिला, पोलीस पाटील महिला, त्यामुळे त्यांच्या कामांना मर्यादा पडतात. कमिटीमधील तलाठी यांनी गावामध्ये येणं थांबणं गरजेचं असून देखील त्यांना अजूनही गावकऱ्यांनी पाहिलं नाहीये. त्यामुळे कमिटी असून नसल्यासारखीच आहे असं गवांदे यांनी सांगितलंय. पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबामधील माणसंच मुंबई पुण्यावरनं आल्यामुळे आणि घरी ठेवल्यामुळे, त्यांनीच विलगीकरणाचा नियम न पाळल्यामुळे त्यांचंच गावामध्ये कोणी ऐकत नाहीये. रुग्णसंख्या वाढीचं हे सुद्धा कारण असू शकतं. प्रशासनानं आमच्या गावाला वाचवावं असं कळकळीचं आवाहन राज गवांदे यांनी प्रशासनाला केलं आहे. सचिन खरासी, 24 तास, अकोले. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. लोहारा येथील कोविड केअर सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जीवनावश्यक किट शहरामधील ग्रामीण रुग्णालयाकडे लोहारा डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सुपूर्द करण्यात आलेत. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण आहे. इथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी मदत नव्हे, कर्तव्य म्हणून शहरामधील डॉक्टर संघटनेकडनं रुग्णांसाठी चादर, टॉवेल, ब्लँकेट, चप्पल, कोलगेट, ब्रश, साबण, सॅनिटायझर, तेल आदी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचं 15 किट ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर RU सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी असोसिएशनचे डॉक्टर हेमंत श्रीगिरे, डॉक्टर रुपाली हेमंत श्रीगिरे, डॉक्टर चंद्रशेखर हंगरगे, डॉक्टर गुणवंत वाघमोडे, डॉक्टर बाळासाहेब भुजबळ, डॉक्टर कुंदन माकणे, डॉक्टर आमलेश्वर गारठे, डॉक्टर कटक धोंड, डॉक्टर काळे, ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर गोविंद साठे, डॉक्टर दस्तगीर मुजावर, नेत्ररोग चिकित्सक मोरे CR डिगे UC, आदिनाथ फुलसुंदर मुजावर, पीरपाशा, खंडू शिंदे, श्रीमती ज्योती पाटील, सुनीता स्वामी, पूजा घोडके, वनिता कोळी, संदीप काळे आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी हजर होते. मी डॉक्टर हेमंत लक्ष्मण श्रीगिरे, श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा इथून बोलत आहे. लोहारा येथे कोविड केअर सेंटर सुरू झालं आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह पेशंटना
लोहारा येथील कोविड केअर सेंटरमध्येच ॲडमिट करण्यात येत आहे. मग या कोरोनाच्या लढ्यामध्ये लोहारा डॉक्टर असोसिएशनकडून काय मदत करता येईल असं आम्ही सर्वांनी बैठक घेतली आणि लोहारा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जीवनावश्यक म्हणजे रोजच्या दैनंदिन गोष्टींचं म्हणजे किट आमच्या असोसिएशनतर्फे देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर्यू सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायब तहसीलदार श्री शिराळकर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कठारे साहेब आणि सर्व डॉक्टर असोसिएशनतर्फे सदस्यांतर्फे आम्ही रुग्णांना 15 किट्सचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही रुग्णांना लागणारा टॉवेल, बकेट, मग, कपड्याचं साबण, अंगाचं साबण, टूथपेस्ट, ब्रश अशा प्रकारच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तूंची 15 किट आमच्या असोसिएशनमार्फत देण्यात आली. यामध्ये मी डॉक्टर हेमंत श्रीगिरे, डॉक्टर चंद्रशेखर हंगरगे, डॉक्टर गुणवंत वाघमोडे, डॉक्टर कुंदन माकणे, डॉक्टर बाळासाहेब भुजबळ, डॉक्टर खटके, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमलेश्वर गारठे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर काळे, डॉक्टर साठे व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व स्टाफ यावेळेला उपस्थित होते. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवासा पोलिसांचा फिल्मी स्टाईलचा पाठलाग, छोटे मोठे अपघात करून भरधाव वेगानं ट्रक घेऊन जाणारा महाभाग अखेर पोलिसांच्या ताब्यात. गोदेगावमध्ये पुढील 2 वर्ष एकही मूल जन्माला येणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमतानं घेण्यात आला निर्णय. 2 दिवसांपूर्वी हिवरे कुंभार गावामधील बेपत्ता महिलेचा खून, मृतदेह पोत्यात भरून विहिरीमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल. आणि कोपरगावमधील नामांकित विद्यालयामधील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण, बाधिताच्या संपर्कामधील 11 जणांना करण्यात आले क्वारंटाईन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.